5 जसे 25 तर 10 जसे प्रश्नार्थक चिन्ह. पर्याय आहे 30, 100, 55 आणि 45. बघा, फार सोपा प्रश्न आहे. बघा, काय होऊ शकतं? ओके, खूप जणांचे आन्सर बरोबर आहे. आता हा प्रश्न पहिला आहे, थोडासा मी समजून सांगते. ठीक आहे, बघा, या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिली दिलेली संख्या आहे 5, बरोबर. मग पहिली संख्या 5 आहे आणि दुसरी संख्या 25 दिलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ आहे या ठिकाणी 5चा वर्ग आपल्याला पुढे दिलेला आहे. 5चा वर्ग 25, तर 10चा वर्ग आपल्याला काढावा लागेल. मग 10चा वर्ग ज्यांना ज्यांना पाठ आहे त्यांचे उत्तर आलेले आहेत. मग बघा, 10चा वर्ग हा 100 असतो, बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे. आलं लक्षात सर्वांना? म्हणजेच या दोघांमध्ये काय लॉजिक लावलंय, काय नियम लावलेला आहे, हा पक्का लक्षात जर आला तर या दोघांचा 100% बरोबर येईल. जर कदाचित तुमचा यांचाच नियम चुकीचा आला तर हे दोघं सुद्धा ऑटोमॅटिकली चुकणार. त्यामुळे नियम लावत असताना, लॉजिक लावत असताना या दोघांचा नियम करेक्ट लावायचा, व्यवस्थित विचारपूर्वक लावायचा आणि मग यांचा तर येणारच आहे बरोबर. ठीक आहे, चला आपण जाऊया व्यवसायाकडे. बघा, प्रश्न 1 ते 25 साठी सूचना दिलेली आहे. पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा योग्य पर्याय शोधा. पहिलं पद म्हणजे हे झालं पहिलं पद, हे झालं दुसरं पद, हे झालं तिसरं पद आणि हे जे आहे हे आहे चौथं पद. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध लावलेला असतो तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी लागतो. म्हणून इथं पद दिले. पद म्हणजे हे झालं पहिलं पद, हे झालं दुसरं पद, तिसरं पद आणि हे आहे चौथं पद. लक्षात घ्या, पद म्हणजे काय असं वाटेल. चला, मग पहिलं पद आहे 40, दुसरं पद आहे 10. 40 जसे 10 तर 80 जसे किती? तर चौथं पद आपल्याला या ऑप्शन मध्ये काय करायचं आहे, शोधायचं आहे. मग पर्याय 1 50, 2 25, 3 20 आणि 4 10. चला, आता पेज नंबर सुरू असणार आहे 205. पेज नंबर बघा, जे नवीन आता जॉईन झालेत उशिरा त्यांनी 205 पेज नंबर काढा.
50, 25, 20, 10. अगदी बरोबर येतंय. छान. राजवीर. 50. 50. का बरं? कारण 4. यांची बेरीज करतोय की काय? बर, हरकत नाही. कोमल. बोला. पाडवी. काय? बोला. गौऱ्या. गौरी. कोमल पाडवी बोला. निकम. मोहित निकम. झोरे. कळसकर. हम्म. कारण 10, 44, 20, 44. अच्छा, ओके, चालेल. तू काय केलंस? असं वर्गसंख्या. केलंस. आ? पाड्याची संख्या. बर, पाड्यातील संख्या 10 चोक 40. 40. तर किती? बोला. 20 चौक 40, 80. 80. ओके, बर, असं पण आहे. अजून एखादं लॉजिक सांगता येईल कोणाला? शिवराज. शिवराज शिंगण. Yes, ma'am. हम्म. Ma'am, answer क्रमांक 3. सांगा, लॉजिक काय लावलं या ठिकाणी? पाड्यातील संख्या. म्हणजे आता जसं एका विद्यार्थ्याने सांगितलं तसंच आहे का तुझं पण? हा. बर, अजून एक लॉजिक या ठिकाणी लावता येईल कोणाला सांगायचं असेल तर. दुसरं याच्या व्यतिरिक्त आहे का कोणाचं? याच्या व्यतिरिक्त कोणाचं लॉजिक असेल तर सांगा, सांगू शकता, काही अडचण नाही. आहे का?
ओके आरव. रिक्वेस्ट दिली आहे का? बोला. हॅलो मॅम, बोला. माझं अक्षर 3 आलंय. बर, सांगा. मॅम 40चे जर 4 भाग केले तर 10 आणि 80चे जर 4 भाग केले तर 20 येते. 4 भाग केले तर म्हणजे बरं, आलं लक्षात तुला काय म्हणायचं. तर पहा, या ठिकाणी आपण बघू शकतो हे काय आहे. 40 हे असे इंग्रजी मधनं अंक लिहिले तर चालतील ना, का मराठीतनच लिहावे लागतील? मराठीतून. मराठीतून. इंग्रजी नाही समजत. समजते. बघा, 40चा जो दिलेला आहे हा आहे 40, बरोबर. 40चा पाव भाग किती होतो बरं 40चा? हा आहे 10 ह्या तर या 40चा पाव भाग दिलेला आहे 10. लक्षात घ्या, 40चा पाव भाग दिलेला आहे 10, तर 80चा पाव भाग किती? 80चा पाव भाग 20. 20. मग या ठिकाणी ऑप्शन आहे का? तर हो आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? ऑप्शन दिलेला आहे. हो. म्हणजे तुम्ही हे सुद्धा लॉजिक त्या ठिकाणी वापरू शकता, किंवा मगाशी जे सांगितलेलं होतं मुलांनी पाढ्यातील संख्या, पाढ्यातील संख्या, हे दोनही लॉजिक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. चला, सर्वांच्या लक्षात आलं का? हो. प्रश्न दुसरा बघा. सहा जसे 3, तर 4 जसे किती? 12, 8, 7 आणि 2. चल, खूप छान. कौस्तुभ,
ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 का बरं? कारण की तीनाच्या पाड्यात 3 दुनी 6 आणि मग 4 कोणत्या पाड्यातून मग आणि बेदुनी 4. बर, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 4. 3 दोन्ही 6 आणि बे दोन्ही 4 असं. 4. बर, याच्या व्यतिरिक्त आहे कोणाचं? याच्यापेक्षा वेगळं आहे का कोणाचं? देवकी बोला. दभाग 3 आणि 4 दभाग 2. करेक्ट, चालेल, असंही चालेल. बघा या ठिकाणी हे किती आहेत? 6 आहेत. 6चा जर आपण निम्मा म्हणजे किती? अर्धा भाग. अर्धा भाग केला तर काय येईल? 3 येईल ना. मग तसंच 4चा निम्मा भाग किंवा अर्धा भाग किती येणार? 2 आहे का ऑप्शन मध्ये? तर हो, पर्याय क्रमांक 4 या ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे आपण या ठिकाणी लॉजिक पाढ्यातील संख्या हे सुद्धा लावू शकतो किंवा निम्मा भाग करू शकता. पहिल्या पदाचा निम्मा भाग केल्यावर दुसरं पद येतं, म्हणून तिसऱ्या पदाचा निम्मा भाग केल्यावर चौथं पद म्हणजेच पर्याय क्रमांक 2 येतं. बऱ्याच वेळेस तुम्ही असं उलट लावताय, हरकत नाही, कारण येते इथं उत्तर म्हणून काही हरकत नाही. पण काही वेळेला तसं उलट जर आपण दुसऱ्या पदाचा संबंध पहिल्या पदाशी लावला आणि जर इथं ऑप्शन नसेल तर पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी लावून बघायचा, जर ऑप्शन नसेल तर. कारण पाढ्यातील संख्या ज्या वेळेला तुम्ही काढताय, बरोबर, 3 दोन्ही 6, बरोबर, तर मग इथं बे दोन्ही 4 असं काढलं ना तुम्ही. परंतु इथं जर ऑप्शन नसेल किंवा वेगळंच काहीतरी लॉजिक असेल तर ते सुद्धा लॉजिक तुम्ही लावून बघायचं बरं का. दोन्हीही म्हणजे 2 असेल, अजून एखादा नियम लावायचा असेल तर ते प्रत्येक नियम बघायचे, चेक करायचे आणि उत्तर काढायचं. चला ह्या पुढचा प्रश्न. तिसरा प्रश्न. 2 जसे 19 तर 4 जसे किती? 20, 28, 37, 23. आता सर्वांचे आन्सर पडले पाहिजेत बरं का. व्हेरी गुड. काहींचं छान येते उत्तर, काहींचं चुकते. व्यवस्थित विचार करा.
रिया. हॅलो मॅम. बोला. ऑप्शन नंबर 3. काय? बोला. झालं 3. टीचर ते मला सांगता नाही येणार. का बरं? काय केलं, काय लॉजिक लावलं ते सांग मला. बर, हरकत नाही. दुर्वा. येस मॅम. बोला. 92 अधिक 1 19 आलं. मग 4 9 36 अधिक 1 37. अगदी बरोबर. छान. या ठिकाणी म्हणजेच काय केला तू? म्हणजे 92 अधिक 1. चला मग इथं काय करायचं, मांडून घ्या. या ठिकाणी मांडून घेऊ आपण. 1 मिनिट. गुणुले 9 सांगा. 92 छान, बरोबर म्हणतात. 18 बरोबर. मग आता इथं तर 19 आलेला आहे, म्हणून अधिक 1 अधिक 1 बरोबर 19. मग सेम प्रोसेस पुढच्या पदाची करायची आहे. 4 गुणिले 9 बघा. बोला. 4 4 9 36. यस, अधिक 4 36. मग इथं 36 कुठे दिसत नाही, पण इथं आपल्याला अधिक 1 केलेला आहे या ठिकाणी आपण, म्हणून अधिक सुद्धा आपल्याला अधिक 1 करायचा आहे. आणि मग उत्तराला 36 अधिक 1 येस 37 आहे का पर्यायामध्ये? तर हो, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य आहे. बघा, गुणाकार केलेला आहे. 92 18 अधिक 1 बरोबर 19 आणि 4 9 36 अधिक 1 बरोबर 37. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लॉजिक वापरलेलं आहे. खूप छान दुर्वा, व्हेरी गुड. दुर्वा, व्हेरी गुड. दुर्वा हुशार आहे. अजून जर वेगळ्या प्रकारचं तुमचं लॉजिक असेल आणि उत्तर जर का हेच येत असेल तर हरकत नाही. असं नाही की मी सांगितलेलंच लॉजिक वापरायचंय, असं काही नाही. त्यापेक्षा वेगळं जरी असेल आणि आन्सर 37च येत असेल तरीही चालेल. ओके. हो. चौथा प्रश्न पहा. हो. 16 जसे 64 तर 14 जसे किती? बघा, 16 जसे 64 तर 14 जसे किती? 1 28, 2 42, 3 49 आणि 4 16.
लॉजिक लावताना थोडीशी चूक होते. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध जसा दिलेला आहे तसाच लावा. म्हणून अगोदर पहिल्या दोघांच्या पदाचा संबंध लक्षात आला पाहिजे. तोच बरोबर येत नाही, त्यामुळे आन्सर रॉंग येते. बर, तरीही विचारू. आरुष माने, बोला माने. मॅम, माझा ऑप्शन नंबर 3 आले. 3 आलं का बरं? दुर्वा, ते ठीक आहे. मग पुढे काय करते तू? पुढे कसं करणार? मॅम, मला नाही माहित. आरुषी येत नाही. ओके. चला, हँड रिक्वेस्ट द्या ना. आरोही, मॅम, हॅलो मॅम. बोला. 16 हे 64च्या पाड्यात आहे. अहो, असं कसं काय म्हणताय? नीट सांगा. मॅम, 16 हे 64च्या पाड्यात आहे आणि 16 चौक 64 आहे हा. आणि मग 14 त्रिक 42 आहे. म्हणून नाही, रॉंग रॉंग. जर 16 चोक 64 केलं तर 14 चोकच करावं लागेल आपल्याला या ठिकाणी, कारण संबंध जसा दिलाय तसाच. आपण बघ, पाठीमागे सुद्धा मागच्या प्रश्नामध्ये तसंच केलेलं आहे. बघ, इथे काय केलंय? 92 18 आणि 4 9 36. म्हणजे इथे सुद्धा तुला काय करावं लागेल? 16 गुणुले 4 बरोबर 64. तर मग 14 गुणुले 4च करावं लागेल. मग 14 चोक किती? 14 चोक 56. आहे का 56 ऑप्शन मध्ये? नाही. त्यामुळे हा जो तुम्ही जेवढ्या कोणी मुलांनी हा नियम वापरताय तो चुकीचा येणार आहे. बर, आता म्हणजे याचा अर्थ 42 ऑप्शन नंबर 2 येणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ऑप्शन 2 वगळून टाकू आपण. येणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. हे ऑप्शन येणार नाही हे स्पष्ट झालंय. आता 28, 49 आणि 16 या 3 ऑप्शन पैकी आपल्याला आन्सर काढायचं आहे. मग आता पहा बरं, मी तर सांगणारच आहे, पण बघा कोणाला सांगायचंय का? रेवन. बर, रेवनने आन्सर केलेलं बरोबर आहे. सांगा रेवन. येस मिस. मिस, ऑप्शन नंबर 3. हा, सांगा कसं काढलं? मला नाही माहित. माहित नाही तर मग कसं बोललं? ऑप्शन 3 येते. 3 कसं काढलंस? बघून सांगितलं का? अरे, अंदाजी. आ अंदाजी.
अंदाजे वा, अंदाज चांगलाच बसला बरोबर. चला लक्ष द्या, थोडस बघून घ्या आता कसं काढायचं. आता या ठिकाणी आपल्याला इथं काय आहे, 16 ही काय दिलेली आहे, संख्या दिलेली, पहिलं पद. मग आता 16चं आपण काय करू, निम्म करू. 16चे निम्मा भाग, 16चा निम्मा भाग करू. सांगा बरं 16चा निम्मा. बोल रे रेवन. येस मिस. 16चे निम्मे किती? 8. बरोबर. 16चे निम्मे किती? 8. चला 8चा वर्ग करा. 64. करेक्ट. 8चा वर्ग 64 आहे का या ठिकाणी 64 संख्या? हो. बर. आता इथे 14चा निम्मा करू आपण. 14चा निम्मा सांग बरं. 14चा निम्म 7. 14चा निम्मा भाग 7. बरोबर. 7चा वर्ग करा आता. 7चा वर्ग 49. 7चा वर्ग 49 आहे का ऑप्शन मध्ये? हो. पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे तुम्हाला असंही त्या ठिकाणी येऊ शकतं, लक्षात घ्या. बघा खूप जणांनी काय केलं मगाशी, त्यांनी असं केलं, 16 गुणिले 4, 16 चोक 64 असं केलं की नाही. आणि मग 14 गुणिले 3, 3च ना, म्हणजे इथं काय येईल 42. का तर इथं 42 संख्या आलेली आहे ना, म्हणून. परंतु हे जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला इथं 16चा निम्मा भाग करा. 16चा निम्मा भाग येतो 8 आणि 8चा वर्ग करा 64 येईल. 14चा निम्मा भाग करा 7, 7चा वर्ग घ्या 49 येईल. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आन्सर काढायचं आहे. लक्षात आलं का रे बाकीच्या सर्वांना? समजलं का? बोला, सर्वांना समजलं आहे का? हो. बाकीच्या सर्व मुलांना समजलं का रे? मेसेज करा बरं. म्हणजे तुम्हाला फक्त वरवर तुम्ही एकच लॉजिक लावलं आणि थांबलात. एक लॉजिक लावून थांबायचं नाही, अजून एखादं लॉजिक लावायचं, विचार करायचा हे असं येऊ शकतं का, याचं काही निम्म केलं तर, अधिक 1 केला तर, वजा 1 केला तर, वर्ग केला तर, नाही का? या गोष्टींचा विचार करावा लागेल. कारण संख्या हा टॉपिक अवघडही तितकाच आहे, सोपाही तितकाच आहे. मग सोपा कोणाला जाणार? ज्यांनी अभ्यास केलाय, ज्यांनी रिव्हिजन दिली, त्यांना तो भाग सोपा जाईल. आता हे जे झालेले भाग आहेत ते पुन्हा तुम्हाला रिव्हिजन द्यायचे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. मग अशी किती मुलं आहेत की जो झालेला भाग आहे वर्गीकरणाचा, संख्या हा टॉपिक कोणी कोणी परत रिव्हिजन दिली? वर्गीकरणाचा संख्या टॉपिक आहे, उपघटक आहे, याला रिव्हिजन दिली आहे का कोणी? प्रामाणिकपणे सांगा. झालेल्या भागावर रिव्हिजन देत असाल तरच पुढचं येत असतं, कारण त्याच भागावर त्याच ह्याच्यावर आधारित पुढचे प्रश्न असतात. तसेच थोडेफार कमी जास्त फक्त थोडं ऍड केलं जात असतं. बघा हो म्हणताय, बघ यायला हवं होतं, प्रत्येक गोष्ट यायला हवी, वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक लावता आले पाहिजेत. फक्त हो म्हणताय. आता जेवढ्यांनी हो म्हटले त्यांची नावं लिहून त्यांच्या घरी फोन करणार आहे मी आता, की खरंच लिहिलंय का, मला दाखवा, फोटो पाठवा. जे जे हो म्हणतायत त्यांची नावं लिहून घेते मी आणि त्यांना कॉल करते त्यांच्या घरी, की खरंच ह्यांनी संख्या हा टॉपिक जो आहे तो रिव्हिजन दिली का, त्याला लिहिलेलं दाखवा मला.
बघा आता नाही नाही येते. झालेल्या भागावर रिव्हिजन दिली तरच लक्षात येतं रे बाळांनो. त्यामुळे मागचा भाग जो आहे तो रिव्हिजन देत चला. मॅडम कशात फोटो टाकायचे आहे? कशातच नाही. मी फोन करून फोटो पाठवायला सांगते. रिव्हिजन द्या. रिव्हिजन दिल्याने सराव होतो आणि जेवढा चांगला सराव तेवढा आपल्याला त्याचे आन्सर छान पटापट आन्सर करता येतील. नाहीतर रिव्हिजन कमी पडली तर उपयोग होणार आहे का? ट्रॉफी मिळणार नाही, आपल्याला नाव येणार नाही, रघुकुल मध्ये आपलं बॅनर मध्ये फोटो येणार नाही, नाही का? त्यामुळे मागचे जे झालेले भाग आहेत ते वेळ काढायचा, संडेच्या दिवशी, सॅटरडेला. अशा वेळी तुम्ही काय करायचं, झालेला सर्व भाग, आणि आता थोडाच भाग झालेला आहे ना, जास्त काही झालेलं नाही. त्यामुळे एकदाच लोड येण्यापेक्षा, एकदाच पहिल्यापासून रिव्हिजन करण्यापेक्षा आता थोडी एक एक टॉपिक सोडवत गेलात, त्याची रिव्हिजन देत गेलात तर तुम्हाला अवघड जाणार नाही. आणि ही जर का तुम्हाला अशी छान अशी सवय लागली ना अभ्यासाची, तर तुम्ही शाळेमध्ये झालेल्या भागावर सुद्धा तशीच रिव्हिजन देत चला. म्हणजे प्रत्येक अभ्यासामध्ये तुम्हाला रिव्हिजन द्यायची सवय लागेल. त्यामुळे रिव्हिजन खूप महत्वाची आहे, सराव खूप महत्वाचा आहे. झालेला भाग सगळा व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे त्याचा. या सर्व गोष्टी तुम्ही छान एखादा टाइम टेबल बनवायचा. मग आज तिसरी मंथन मध्ये मराठी विषय घेतलाय, मग नंतर दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवस मराठी घ्या, किंवा एक दिवस मराठी, एक दिवस बुद्धिमत्ता घ्या, किंवा मग इंग्रजी घ्या, गणित घ्या. असं तुमच्या पद्धतीने टाइम टेबल बनवा. त्याचा अभ्यास झालाच पाहिजे. अशा पद्धतीने डेली मंथनचा अभ्यास झाला पाहिजे. डेली जसं तुम्ही होमवर्क करता शाळेचा, स्कूलमध्ये जसा होमवर्क करता, तसंच याचा पण झालाच पाहिजे असं तुम्ही करा. लक्षात घ्या. कारण काय आहे, याची रिव्हिजन देणं खूप गरजेचं आहे. झालेल्या भागावर सराव झाला की तुम्हाला सोपं जातं. आणि त्यामुळे मग बघा आता बरेचशी मुलं जे रिव्हिजन देत आहेत त्यांना छान मार्क्स पडतायत परीक्षेमध्ये, हो की नाही? त्यामुळे रिव्हिजन दिली की तुम्हाला मार्क्स तुमचे पण वाढतील, ज्यांचे कमी आहेत. ठीक आहे? मग रिव्हिजन देणार सर्वजण? हो. बघा आता ना, मी नेक्स्ट टाइम जेव्हा विचारणार तेव्हा सगळ्यांचं हो आलं पाहिजे. रिव्हिजन दिली आहे का? आलं लक्षात? तर सर्वांनी रिव्हिजन द्या. हो, छान असा टाइम टेबल बनवा. म्हणजे काय होईल, त्या टाइम टेबल नुसार तुम्ही छान अशी तयारी कराल अभ्यासाची, आणि प्रत्येक विषयाला वेळ दिला जाईल. घ्या प्रश्न क्रमांक 5. 36 जसे 633 तर 46 जसे किती? 466, 664, 464 आणि 644. पर्याय चेक करा बरं, बरोबर आहेत का ते, का चुकलेत माझे पुस्तकामधले. 466, 664. चला छान, व्हेरी गुड. गौरी,
गौरी जाधव, अनिरुद्ध, हॅलो मॅम, बोला. माझं ऑप्शन नंबर 4 आलं. ओके, कारण जो 36 आहे त्याच्यातून लहान 3 आहे तो दशक व एकक स्थानी त्याचा डबल केला आहे. 6 मोठा आहे म्हणून ते दशक स्थानी ठेवला आहे. म्हणून त्याचं उत्तर 633 आलं. मग आता 46 काढायचं आहे आपल्याला. मग छोटं काय आहे तर 4. मग त्याचं डबल करायचं एकक व दशक स्थानी व 6 शतक स्थानी ठेवायचा. बरोबर. म्हणजे हा अंक जो आहे तो इकडे घेऊन डबल करायचा, तसंच मग हा अंक इकडे घेऊन काय करायचा, डबल करायचा. म्हणजे 644 644 हा अंक आपण काय केला, एकक व दशक स्थानी घेतला. हो, आणि 6 जो आहे तो शतक स्थानी ठेवायचा. तर म्हणून तर काय आलं, 644. 644. बरोबर. मला 46 ऐकायला. 644 अगदी बरोबर. मॅम माईक बंद करू? हो, एक प्रश्न घेते हा. हो. चला, 6 नंबरचा प्रश्न बघा. 9 जसे 27 तर अगोदर प्रश्नार्थक चिन्ह आणि 42. बघा आता या ठिकाणी व्यवस्थित विचार करून आन्सर काढायचा आहे. 9 जसे 27 तर प्रश्नार्थक चिन्ह जसे 42. पर्याय आहेत 13, 14, 24, 12. ओके. श्रेयश, बोला श्रेयश. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. का बरं? कारण 9 त्रिक 27, 14 त्रिक 42. 14 त्रिक 42 म्हणून ऑप्शन नंबर 2. बघा या बरोबर बरोबर. या ठिकाणी काय केलं आपण, 9 त्रिक किती 27 बरोबर. पण आपल्याला या ठिकाणी माहित नाही इथं कोणती संख्या पाहिजे, म्हणून आपल्याला मग ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येणार नाही त्यावेळेला प्रत्येकाला काय करायचं, बघा 7 गुणुले 3 करा, किती येतं
सॉरी 13 गुणिले 3 करा, किती येतं? 13चं टेबल येतं का? 39. बरोबर. गुणिले 3 करा. 14 त्रिक 42. करेक्ट. गुणिले 3 करा. 23 त्रिक बरोबर बरोबर, बोल बोल. 72. बरोबर. भारती. 5 त्रिक 36. मग आता बघा, या ठिकाणी 42 ही संख्या जी आहे ती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये आलेली आहे, कारण 14 त्रिक 42. बरोबर. कारण या ठिकाणी आपण काय केलं होतं, 9 त्रिक 27, म्हणून 14 त्रिक 3च घ्यायचं. बघा, वरची आणि खालची संख्या सेमच आहे. 14 त्रिक 42, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय करायचे असतात, लॉजिक वापरायचे, म्हणजेच लॉजिक म्हणजेच नियम वापरायचे आहेत, लक्षात घ्या. आता इथून पुढचे जे राहिलेले प्रश्न आहेत ते व्यवस्थित अभ्यास करा. त्याचा काय नियम लागत असेल, काय बरं उत्तर येतं याचं, कोणत्या प्रकारचा नियम लावलेला आहे. कारण आपले एकूण किती प्रश्न आहेत? 25 प्रश्न आहेत. बरोबर. ते 25 प्रश्न जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित काढता आले पाहिजेत, सोडवता आले पाहिजेत. म्हणजे आता बघा, मी इथं काय केलेलं आहे, आता इथं आकृत्यांचा टॉपिक आपल्याला ऑलरेडी झालेला आहे, शब्द झालेले आहेत. मग संख्या म्हणून मी घेतला, तो संख्या कंप्लीट झाला की आपण पुन्हा मागे जाऊ आणि मागचे ज्या राहिलेले आहेत, भाषिक, अभाषिक, नाती झालेला आहे, त्याच्या पुढचा जो आहे तो घेऊ आपण. ठीक आहे, चालेल. थांबूया सर्वांना. बाय.